सोयाबीनच्या बियाण्यांचा मुद्दा पुन्हा पेटलाय। सोयाबीनचं बियाणं उगवत नसल्याच्या प्रश्नावरनं राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झालेत। अकोला जिल्हा कृषी अधीक्षक मुरलीधर इंगळेंना कोंडून ठेवत कार्यालयाला टाळं ठोकत मिटकरींनी ठिय्या आंदोलन केलं। उगवण चाचणीमध्ये नापास झालेल्या कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय। तर शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असून कृषी विभागाकडून घोटाळा सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावरती छापे टाकत संपत्तीची चौकशी करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे। कंपनीचं जर्मिनेशन टेस्ट कृषी विद्यापीठाचे अधिकारी तिथे येऊन सांगतात 5% उगवण क्षमता आहे। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की 5% उगवण क्षमता असलेलं बियाणं तुम्ही शेतकऱ्याला पेरायला कसं लावता। आणि आता दुबार पेरणीचं संकट आहे। साले कंपनीवाले म्हणते आम्ही त्यांना थैलीच्या बदली थैली देतो। मग जो लागवडीचा खर्च आहे, पेरण्याचा खर्च आहे, मजुरीचा खर्च आहे, हा का तुमचा बाप भरून देणार आहे का? त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन सर्व शेतकऱ्यांना घेऊन हे पक्षविरहित आंदोलन आहे। इथे पक्ष आम्ही महत्वाचा कोणता मानलेला नाही। इथं फक्त शेतकऱ्यांची जी इथं खून केला जातोय दिवसाढवळ्या त्याचा जाब आम्ही संविधानिक पद्धतीने विचारायला इथे बसलो।